मी सर्वांना नमस्कार करतो. तुमच्या विश्लेषणात्मक सेवेसह सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया. आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता. आपण प्रत्येक कंपनी निर्देशक जवळून पाहू शकता. आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करू. एम्ब्रेर एस टिकर TRJ. हे पुनरावलोकन 17 जून 2025 पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी एम्ब्रेर एस उपवर्गातील आहे. विप्रो 16 कंपन्या विश्लेषणात गुंतलेल्या आहेत. हे अगदी प्रातिनिधिक आहे. आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम निर्णय पाहू. कंपनीसाठी एकूण निकाल आहे 10 पैकी 6.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 1 पॉइंट आहे. जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये आपण पाहू शकतो की एकूण बाजारासाठी सरासरी स्कोअर 1.8 गुण आहे. साठी 6.5च्या स्कोअर विरुद्ध एम्ब्रेर एस कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे. एम्ब्रेर एस आणि उपश्रेणी कंपन्या. आम्ही पाहू शकतो की 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स एम्ब्रेर एस 72.5% बदल दर्शविला. 37.7% लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत. कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल एम्ब्रेर एस 9.36 अब्ज डॉलरचे मूल्य आहे. $347 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे $3.17 अब्ज आहे. उपश्रेणीचे पुस्तक भांडवल $13 अब्ज आहे. स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो. व्यापलेला हिस्सा एम्ब्रेर एस बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 2.697% आहे. पुस्तक भांडवल 24.64% आहे. बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. विश्लेषणांतर्गत संस्थेच्या आर्थिक दायित्वांची रक्कम $157 अब्ज इतकी आहे. बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या 68% आहे. कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण 23.5 आहे. 0च्या उपवर्गासाठी सरासरीसह. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे किंमत ते कमाई गुणोत्तर खूप चांगले आहे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $398 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित नफा $512 दशलक्ष असणे अपेक्षित आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 1.4 आहे. उपवर्गातील सरासरी 3.3 आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $6,650 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल 8,130 अपेक्षित आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. विक्री मार्जिन 6% आहे. उपवर्गात सरासरी उणे 10.4% आहे. उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 7.683% आहे, जे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा 185% जास्त आहे.
संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $447,000 आहे आणि उपश्रेणीमध्ये $1,274,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रति कर्मचारी नफा खंड $19,000 आहे. उपवर्गासाठी सरासरीसह वजा $39.9,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. संस्थेच्या प्रति कर्मचाऱ्याच्या कमाईचे प्रमाण $318,000 आहे. उपश्रेणी $384,000. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 4% संबंधित आहे. उपवर्गासाठी सरासरी 2.9%. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 62% पातळी दाखवते. एम्ब्रेर एस्क उपवर्गासाठी RSI पातळी 14 अंदाजे 53% आहे. कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे $51.03 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे $56.99 आहे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय आहेत. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. स्टॉक मूल्यांकनाचा परिणाम म्हणून एम्ब्रेर एस्क माहिती प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे. $51.04 वर खरेदी व्यापार उघडा. करार खुला आहे कारण कंपनीला तुलनेने उच्च रेटिंग आहे. कंपनीचे मूल्यांकन पद्धती वापरून केले गेले. अकिमचा निर्देशांक नफा घ्या 64.97 वर सेट आहे. स्टॉप लॉस 37.11 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 17 जुलै 2025 रोजी झालेल्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर EVEX विक्रीसाठी ताळेबंद व्यवहार होईल. बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे. कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन. दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स